ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। सायलीने हॉस्पिटलमध्ये फोन करून आता जो काही गडबड घोटाळा झालेला असतो, खोटे रिपोर्ट्स घरी आलेले असतात त्यासंबंधी आता फोन केलेला असतो आणि नेमका त्याचवेळी अर्जुनने सर्व काही ऐकलेलं असतं आणि अर्जुनने फोन जरी इकडे कट केलेला असला तरीसुद्धा आता रिसेप्शनवरची लेडी सर्व काही चेक करून आता खरे रिपोर्ट सुभेदारांच्या घरी एका व्यक्तीकडून पाठवणार असते आणि त्याचवेळी प्रियाच्या आणि अस्मिताच्या खोट्या नाटकाचा पर्दाफाश होणार असतो आणि सायली खरंच प्रेग्नंट नाही आहे हे या सत्याचा खूप मोठा गौप्यस्फोट करणार असते आणि अस्मिता आणि प्रिया खोटं प्रेग्नन्सीचे रिपोर्ट सुभेदारांसमोर आणून सर्वांच्या भावनांशी खेळलेले असतात। ते सर्व काही त्यांना आता चांगलंच भारी पडणार असतं। आता सायली स्वतःच सर्व काही सत्य घरच्यांसमोर कसं आणणार आहे आणि प्रिया आणि अस्मिताला चांगलाच धडा कसा शिकवणार आहे हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। आपल्याला सांगतात इकडे आता सायलीने अस्मिता प्रियाशी जे काही बोलत असते ते सर्व काही ऐकलेलं असतं आणि खरा खेळ तर कोणी केला आहे हे सर्व काही सायलीला समजलेलं असतं। त्यामुळे अर्जुन आणि सायलीने एक प्लॅन रचलेला असतो आणि त्यात प्रिया अचूक अडकलेली असते। इकडे आता पूर्णाजीने प्रियाची माफी मागत म्हणते की तन्वी मला माफ कर, माझ्या प्रतिमेचं वचन मी पूर्ण करू शकले नाही आणि तुझं आणि अर्जुनचं लग्न कधीही होऊ शकत नाही कारण सायली आता प्रेग्नेंट आहे। त्यावरती प्रिया मनातल्या मनात म्हणते की ही म्हातारी मला काय सांगते, हे तर सर्व काही आम्हीच रचलेला डाव आहे, परंतु असं नको व्हायला की आम्ही या डावात स्वतःच अडकू आणि हा डाव आमच्यावरच उलटेल। त्यामुळे आता प्रिया एक वेगळी चाल खेळण्याचं ठरवते। परंतु इकडून आता सायलीने ऐनवेळी फोन करून जो काही गोंधळ झालेला असतो ते सर्व काही हॉस्पिटलमध्ये रिसेप्शन लेडीला सांगितलेलं असतं। त्याचवेळी इकडे अर्जुनने ऐनवेळी फोन जरी कट केलेला असला तरी सुद्धा ती लेडी आता त्याची सर्व काही चौकशी करायला घेते आणि त्याचवेळी प्रियाकडून सुद्धा त्या नर्सला फोन गेलेला असतो जिने आता प्रियाकडून पैसे घेतलेले असतात आणि प्रिया तिथेच अडकते। प्रिया नर्सला सांगते की तू आत्ताच्या आत्ता जे काही खरे रिपोर्ट आहेत सायलीचे, जी प्रेग्नेंट नाही आहे ते सर्व रिपोर्ट्स आता सुभेदारांच्या घरी पाठव आणि तिने ॲड्रेस दिलेला असतो। नर्स आता प्रियाकडून पैसे घेतल्यामुळे जसंच्या तसं प्रियाला हवं तसं सर्व काही करत असते, परंतु प्रिया स्वतःच्या जाळ्यात स्वतःच अडकलेली असते। अर्जुनने सायलीला जरी खूप समजावून सांगितलेलं असलं तरीसुद्धा सायली ऐनवेळी मूर्खपणा करतेच, जिथे आता सायली आणि अर्जुनला खूप मोठं सरप्राईज द्यायचं ठरवलेलं असतं। सायली अर्जुनसाठी छोटीशी पार्टी अनाऊन्स केलेली असते। घरातल्या घरात सर्वजण आता सायली अर्जुनच्या येणाऱ्या बाळाचं सेलिब्रेशन करणार असतात, परंतु त्याचवेळी आता सायली मोठ्यानेच ओरडते आणि थांबा, मी खरोखर प्रेग्नेंट नाही आहे, हे सर्व काही प्रिया आणि अस्मिताताईने केलेले एक प्लॅन असल्याचं सांगते। त्याचवेळी घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। आता प्रिया मुद्दामच तिथे सायली अर्जुनला डिवचत असते आणि त्यांच्या तोंडून खोट्या नात्याचं सत्य तिला बाहेर काढायचं असतं आणि प्रिया म्हणते की मी का तुमचे रिपोर्ट बदलवू आणि तुमचे रिपोर्ट बदलवण्यात माझा काय हेतू आहे, माझं काय चांगलं होणार आहे, शेवटी काय अर्जुनने तुझ्याशी लग्न केलं हे म्हटल्यानंतर आता माझ्या बाबांनी तर माझं लग्न दुसऱ्या एका विपुलशी ठरवलेलं आहे म्हटल्यानंतर मी का तुझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू, असं म्हटल्यानंतर कल्पना म्हणत असते हा काय मूर्खपणा चाललाय, कळेल का आम्हाला। तेव्हा सायली सांगत असते की नेमका आता सायली तेच सत्य सांगून बसते जे अर्जुनने आणि सायलीने इतके दिवस लपवलेलं असतं। सायली आता मोठ्यानेच ओरडत म्हणते की थांबा, मी प्रेग्नेंट असूच शकत नाही कारण अर्जुन सर आणि माझ्यामध्ये कसलंही नातं नाही आहे। तेव्हा घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। सायलीला कल्पना म्हणत असते अगं सायली तू काय बोलतेस, तू बस जरा पाणी पी, अगं काय झालं आहे तुला, अचानकपणे काय बोलते, तुमच्यामध्ये वाद वगैरे झालेत का, अर्जुन सायली असं काय म्हणते। तेव्हा आता अर्जुनला खूपच भीती वाटत असते। अर्जुनला वाटत असतं की सायली आता घरातील सर्वांना खोट्या लग्नाचं सत्य सांगतील की काय, परंतु अस्मिता आणि प्रिया मात्र खूपच खुश असतात कारण त्यांना वाटत असतं की सायलीला हळूहळू असं डिवचलं तर सायली बरोबर त्यांच्या जाळ्यात अडकेल आणि घरच्यांना सर्व काही सत्य सांगून मोकळी होईल। अर्जुन सायलीला इशारा करत असतो, परंतु सायली म्हणते थांबा अर्जुन सर, आता हे खोटेपणाचं ओझं मला खूप जड चाललं आहे, हे खोटेपणाचं ओझं घेऊन मी किती दिवस अशी जगणार आहे, घुसमटत राहणार आहे, मला जे काही आहे ते सत्य सांगू द्यात।
असं म्हटल्यानंतर इकडे कल्पना सायलीला म्हणत असते, तुमच्या नात्याला तर 1 वर्ष पूर्ण होत आले आहेत आणि तू असं का म्हणतेस की आमच्यामध्ये कोणतंही नातं नाही आहे. तेव्हा पूर्णाची कल्पनाला म्हणते, अगं सुनेच्या प्रेमामध्ये आंधळी तर झाली होतीस तू, परंतु आता बहिरी पण झाली आहेस का. ती काय बोलते तुला समजत नाही का कल्पना. अगं ती सरळ सरळ सांगते की ते खरे नवरा बायको नाहीच आहेत. मग तिला आता कल्पनाला जुक्तीने ते सर्व काही बोलणं आठवायला लागतं आणि कल्पनाला खूप असं घाबरल्यासारखं होतं. पूर्णाची आता सायलीला खूप काही सुनवायला लागते. म्हणते की चुकून मी हिच्यावरती विश्वास काय टाकला, आधीसुद्धा मी हिच्यावरती विश्वास टाकला आणि फसले होते आणि आत्तासुद्धा हिने अशीच माझी फसवणूक केली. ही मुलगीच मुळात खोटारडी आहे. तेव्हा आता सायली म्हणत असते, मला खूप दिवस झाले तुम्हाला ही गोष्ट सांगायची होती, परंतु आई तुम्ही घरातील सर्वच जण इतके आनंदात होतात की आम्हाला ही गोष्ट तुमच्यापुढे अशीच सांगून तुमच्या आनंदावर विरजण टाकायचं नव्हतं. फक्त एवढ्याचसाठी आम्ही शांत बसलो होतो. तेव्हा अस्मिता मुद्दाममध्ये तोंड घालत म्हणते की ह्या अनाथ मुलींना खरंच भामटे असतात, ह्यांच्यावरती अजिबात विश्वास ठेवायलाच नको असतो. तेव्हा प्रिया म्हणायला लागते. प्रिया मुद्दामच आता पूर्णाजीला डिवचायला लागलेली असते की पूर्णाजीने परत एकदा सायलीला काहीतरी सुनवावं अशी प्रियाची इच्छा असते आणि त्याचवेळी प्रिया मुद्दामच म्हणते, नाही तर काय ग पूर्णाजी, तू तर घरी येऊन बाबांशी बोलली होतीस की आता प्रतिमेचं वचन मी पूर्ण करू शकत नाही. सायली प्रेग्नेंट आहे आणि काहीच झालं तरी तुला आता तिचा स्वीकार करायचा आहे. पाहिलेस का अगं तू घरी येऊन किती वेळ झाला आहे, 24 तासाच्या आत तर हिने तुमच्या सर्वांचा विश्वासघात केला. तुम्ही सर्वांनी हिला स्वीकारलं होतं. परंतु इतक्यातच कल्पना म्हणते, नाही तन्वी तू जरा थांब आणि सायलीला म्हणते, सायली एकदा माझ्या डोळ्यात बघ आणि खरं काय ते सांग. तू अशी का बोलतेस आहे की तुमच्यामध्ये कोणतंही नातंच नाही आहे. तेव्हा सायली मान खाली घालते आणि खूपच रडायला लागलेली असते. त्याचवेळी आता प्रिया आणि अस्मिता दोघेही म्हणायला लागतात, आता ही काय तोंडातून स्वतःचे सत्य सांगणार आहे. खरं सत्य तर आम्ही सांगतो. हे आहेत त्यांचे खरे रिपोर्ट्स. आणि त्यावेळी अर्जुन आणि सायलीला धक्काच बसतो आणि अर्जुन मात्र रागानेच प्रियाकडे पाहायला लागलेला असतो. आणि अस्मिता आता अर्जुनला विचारत असते, तुमच्या लग्नामध्ये नेमका प्रॉब्लेम काय आहे की तुमचं नातंच खोटं आहे. प्रिया म्हणते, सांग ना सायली, काय आहे तुमच्या नात्याचं सत्य. तेव्हा अर्जुन चिडतो आणि म्हणतो, तन्वी तुझं आत्ताच्या आत्ता तोंड बंद कर, कारण घरातल्या सर्वांचं मिसअंडरस्टँडिंग तूच क्रिएट केलं आहेस. हे सर्व काही तुझ्यामुळे झालं आहे. हे खोटे रिपोर्ट तुझ्यामुळे घरात आले, खोटी बातमी तुझ्यामुळे घरात आली आणि प्रत्येकाच्या भावनांशी तू खेळलीस. तेव्हा प्रिया म्हणते, अर्जुन तू तुझं तोंड बंद कर. त्यावेळी अर्जुनला धक्का बसतो. कल्पना, पूर्णाची, प्रताप सर्वच जण आता प्रियाकडे पाहायला लागतात. प्रिया म्हणते, हो हे सगळं मी आणि अस्मिताने मिळून केलं आहे. हे सर्व खोटे रिपोर्ट बनवणं, खोटे माहिती घरी पोचवणं, हे सर्व काही आम्ही केलं कारण तुम्ही घरच्यांची फसवणूक करत होतात. तुम्ही खरं तर घरच्यांच्या भावनाशी खेळत होतात आणि हेच आम्हाला बघवलं नव्हतं. आणि अस्मिता म्हणते, तू आम्हाला खोटारडी असं नाव जे देतोस ना अर्जुन, खरं तर खोटं नातं तुमचं आहे. इतके दिवस खोटं बोलून घरच्यांची तुम्ही फसवणूक करत आला आहात. आम्हाला ज्यावेळी तुमच्या नात्यावरती संशय आला ना, त्याचवेळी आम्ही हे सर्व करण्याचं ठरवलं होतं. तेव्हा आता कल्पना प्रियाला म्हणते, तन्वी तू जरा थांब, कारण सायली या घरची सून आहे. सायलीच्या तोंडून मला सर्व काही सत्य ऐकायचं आहे आणि तू असं का म्हणतेस की सायली खोटी नवरी, खोटी बायको बनून इथे राहते, सुभेदारांची खोटी सून बनून राहते. अगं असं असतं तर ती इतके दिवस इथे राहिलीच नसती आणि आम्हाला ज्या त्यावेळी सर्व काही समजलं असतं. तिने एकही कर्तव्य सुनेचं पार पाडलं नसतं. परंतु सायली तशी नाहीच आहे. तेव्हा आता पूर्णाची कल्पनाला म्हणायला लागलेले असते, कल्पना अजूनही तुझा या भामट्या मुलीवरती विश्वास आहे का. तेव्हा कल्पना म्हणते, पूर्णाई हे तुम्ही बोलताय. कल्पनाला पूर्णाजी म्हणते, मग नाही तर काय, ही मुलगी साधी अर्जुनची बायको होऊ शकली नाही, ती सुभेदारांची सून कशी काय होणार. अगं मला तर मुळात ही मुलगी या घरात नकोच होती, परंतु आता बाळ येणार या घरात म्हणून नाईलाजाने मी हिचा स्वीकार करणार होते. परंतु तिथे सुद्धा हिने धोकाच दिला आणि आपल्या सर्व भावनांची खेळली. असं म्हणून आता जे काही गिफ्ट्स अर्जुन सायलीला देण्यासाठी आणलेले असतात ते सर्व पूर्णाची रागाने चाळून टाकते. सायली खूपच रडत असते तर अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो पूर्णाचीच्या या वागण्याचा. परंतु पूर्णाची सायली आणि अर्जुनवरती चिडलेली पाहून इकडे अस्मिता आणि प्रियाला मात्र उकळ्या फुटत असतात.
पूर्णाजीला सायली म्हणत असते, तुमच्या भावनांशी खेळण्याचा, तुमचं मन दुखावण्याचा कोणताही आमचा हेतूच नव्हता. परंतु हे सर्व काही झालं आहे ते प्रिया आणि अस्मिताताईमुळे झालं आहे. सर्व काही खोटेपणा ह्यांच्यामुळे झाला आहे. त्याचवेळी पूर्णाजी आता चिडलेली असते आणि ती सायलीला म्हणते, तुझं तोंड बंद कर आणि या घरातून निघून गेलीस ना तर चांगलंच असेल आमच्यासाठी. आता पूर्णाजी चिडलेली असते तेव्हा अर्जुन सायलीला घेऊन ते रूममध्ये जातो. त्यानंतर कल्पना खूपच रडत असते आणि तिला आता विमल शांत करण्याचा प्रयत्न करत असते. त्याचवेळी कल्पना म्हणते की सायली असं का म्हणाली असेल की आमच्यामध्ये कोणतंही नातं नाही आहे, परंतु लग्न तर दोघांच्या संमतीने केलं होतं ना, मग हे असं का म्हणून गेली असेल. आणि जुक्तिनीचं सर्व काही वाक्य आता कल्पनाच्या कानात घुमायला लागलेलं असतं. तर आता पुढील येणारा भाग खूपच मनोरंजक असणार आहे, त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करून ठेवा.